परीख पुलाजवळील रस्त्याकडेला लावलेल्या एका कारची काच फोडून चोरट्यांनी एका महिलेचे 40,000 रुपये चोरून नेले। याबरोबरच टाकाळा ते बागल चौक रोडवरही कारची काच फोडून चोरट्यांनी एक लॅपटॉप चोरून नेला। यातील रक्कम चोरीची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात तर लॅपटॉप चोरीची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांची काच फोडून दागिने, रोख रक्कम तसंच किमती साहित्य चोरीला जाण्याच्या घटना कोल्हापूर शहरात सातत्याने घडत आहेत। अशा दोन घटना एकाच वेळी शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत। मोरेवाडी इथल्या विष्णुनगरमध्ये राहणाऱ्या वसुधा चंद्रशेखर औंधकर यांनी त्यांची कार परीख पुलाजवळील एका दुकानासमोर लावली होती। चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून त्यातील 40,000ची रक्कम चोरून नेली। याबरोबरच कळंबा रोड जवळील कात्यानी कॉम्प्लेक्स इथले प्रथमेश दिलीप निमकर यांनी त्यांची कार टाकाळा ते बागल चौक मार्गावरील एका बँकेच्या राजारामपुरी शाखेसमोर लावली होती। चोरट्यांनी त्यांच्याही कारची काच फोडून कारमधील एक लॅपटॉप लंपास केला। रक्कम चोरीची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे, तसंच लॅपटॉप चोरीची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे।